अंजलीचे बाळंतपण होऊन 3 दिवस झाले होते व तिने एका गोंडस सुंदर मुलीला जन्म दिला. डॉक्टरांनी सकाळी येऊन अंजली व तिच्या बाळाचे चेकअप केले व अंजलीची डिलिव्हरी नॉर्मल असल्याने त्यांना सुट्टी देऊन घरी जाण्यासाठी सांगितले. म्हणून अंजली हॉस्पिटलमध्ये सामानाची आवरावर करत होती. तिचा नवरा राहुल तिच्या डिलिव्हरीच्या वेळी तिच्या माहेरी आलेला होता. बाकी त्यांच्या घरून दुसरं कोणी आलं नव्हतं. तो खूप मदत करत होता. सकाळी डॉक्टर येऊन तपासून गेले. बाळंतीण यांची तब्येत उत्तम आहे. घरी जायला काही हरकत नाही असे त्यांनी राहुलला सांगितले. राहुल नाश्ता घेऊन आला होता. त्याने बाकी सामान भरला होता. बाळाचे कपडे, औषध अंजली स्वतः ठेवत होती. तो बाजूला बसलेला होता. बाळाकडे बघत होता. बापलेकीच्या मस्त गप्प सुरू होत्या. तो बाळाला खूप छान सांभाळत होता. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता. नवरा खुश आहे त्यामुळे अंजलीला बरं वाटलं. पण या 3 दिवसात सासरचं कोणीही अंजलीला भेटायला आलं नाही. ही गोष्ट तिच्या मनात तिला खूप वाटत होतं की तिने राहुलला बोलावं की बाकीचे का आले नाहीत. पण ती गप्प राहिली. जाऊ दे, हे खूप चांगले आहेत. हे माझ्यासोबत आहे ना, अजून काय हवं? कशाला हवेत बाकीचे लोक? ते त्रास देतात. राहुलने अंजलीला नेहमीच सपोर्ट केला. गावाकडे त्याचं एकत्र कुटुंब होतं. घरी सासू सासरे, मोठे दीर जाऊ होते. जावेचा मुलगा 1 वर्षाचा होता. मुलगा झाल्यामुळे जाऊ काही स्वतःला खूपच ग्रेट समजत होती. सासूबाई नेहमी तिच्या बाजूने असायच्या. राहुल मात्र शहरात मोठ्या कंपनीमध्ये नोकरीला होता. ते बघूनच त्यांचं लग्न जुळलं. पण लग्नानंतर अंजलीला सासूबाईंनी राहुलकडे शहरात जाऊ दिले नाही. राहुल दर शनिवार रविवार सुट्टी बघून घरी येत होता. नंतर राहुलने खूपच आग्रह केला की अंजलीला सोबत नेतो. मला सारखं यायला जमत नाही. तो ऐकत नाही म्हणून सासूबाईंनी परवानगी दिली व त्यानंतर अंजली राहुलकडे शहरात राहायला गेली. दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. अतिशय सुंदर दिवस जात होते व त्यातच अंजलीला नुसते दिवस गेले होते. म्हणून राहुल तिची अतिशय चांगल्या प्रकारे काळजी घेत होता. अंजली 6व्या-7व्या महिन्यापासून सासरी गेली. तिकडे 2 महिने खूप कठीण गेले. त्या काळात पण घरचे तिच्याशी विचित्र वागत होते. सासूबाईंना मुलगा हवा होता. काय होईल तुला? तुझ्या जावेला पहिला मुलगा आहे. हे वाक्य तर नेहमीच होतं. असं बोलून बोलून सासूबाईंनी वैताग आणला होता. जाऊबाईला मुलगा होता म्हणून ती नेहमीच भारी करत होती. अंजली मात्र या गोष्टीकडे दुर्लक्ष करत होती. मुलगा मुलगी माझ्यासाठी सारखंच आहे. फक्त हेल्दी व्हायला पाहिजे असे तिला नेहमीच वाटायचे. आपण जरी किती म्हटलं की जग पुढे गेलं आहे. कुणाचे असे विचार नाहीत. मुलगा मुलगी कोणी भेद करत नाही. असं नसतं. काही काही लोक त्यांचे दोन्ही विचार सोडत नाहीत. यांना बोलवते तरी कसं असं? प्रेग्नंट बाईसोबत कसं वागलं पाहिजे हे यांना माहीत नाही का? बघता बघता अंजलीला 7वा महिना लागला. अंजलीचे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. त्यासाठी अंजलीची आई सकाळपासून आली होती. त्या दिवशी अंजलीने छानपैकी हिरवी साडी नेसली होती. फुलांचा साज घालून अंजली तयार झाली होती. तिने राहुलसोबत तिचे सुंदर फोटो काढले होते. 2 वाट्या समोर ठेवल्या होत्या. अंजलीने मात्र बर्फी निवडली होती. जेवण झाल्यानंतर अंजली माहेरी आली. तिच्या ओळखीच्या डॉक्टरांकडे नाव नोंदवलं. असेच दिवसामागून दिवस निघून गेले. अंजलीची तारीख जवळ आली म्हणून राहुल काही दिवसांसाठी सुट्टी घेऊन आला होता. म्हणून तिला काही वाटलं नाही व अंजलीची व्यवस्थित डिलिव्हरी झाली. तिला मुलगी झाली. बाळ अतिशय गोड होतं. अंजली खूप खुश होती. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले. सासर होऊन कोणीही बाळाला बघायला आलं नाही. त्यामुळे अंजली नाराज होती. अंजलीची आई बाबा हॉस्पिटलमध्ये राहुलच्या मदतीने अंजलीला टॅक्सीत बसवलं. बाळ आईकडे होतं. ते सगळे घरी आले. घरी बाळाचं आणि तिचं खूप छान स्वागत झालं. तिची खोली पण सजवलेली होती. बहुतेक ताईने केलं असेल हे सगळं. ती 2 दिवस राहून वापस गेली होती. नंतर बारशाला येणार होती. राहुलसुद्धा आठवडाभर राहणार होता. त्यानंतर तो ऑफिसमध्ये जॉईन होणार होता. दुसऱ्या दिवशी राहुल मार्केटमध्ये काहीतरी सामान घ्यायला गेला होता. अंजलीची आई अंजलीसाठी नाश्ता घेऊन आल्या. दोघींची आत्ताच अंघोळ झाली होती. बाळ झोपले होते. आई, माझी डिलिव्हरी होऊन 4-5 दिवस झाले. अजून सासूबाई जाऊबाई बघायला आल्या नाहीत. का असं? बाबा, माझे दीर काही म्हटले नसतील का? मला मुलगी झाली म्हणून कोणी आलं नसेल का? तिने शेवटी मनातली गोष्ट तिच्या आईला बोलून दाखवली. असंही असेल बहुतेक. मलाही त्या लोकांचं वागण्याचं आश्चर्यच वाटलं. अंजलीची आई तिला म्हणाली.
मोठ्या जाऊबाईंना मुलगा झाला तर आमच्या सासूबाई एका तासाच्या आत तिच्या माहेरी होत्या. तिचं इतकं कौतुक सुरू असतं. दोघेही बाळ त्यांच्याच मुलांचे आहेत ना, मग त्या इतका फरक कसा करतात? नवीन जमान्यात असे जुन्या विचारांचे लोक कधी बघितले नाहीत. ते असं करतील मला वाटलं नव्हतं. ही गोष्ट मी कधीच विसरणार नाही. हो ना, मला वाटलं नव्हतं ते अशा असतील. घरी पण असंच असतं. अगं आई, कोणताही पदार्थ करताना त्यांना राहुलची आठवण येत नाही. मुलगा बाहेरगावी राहतो. घरी आला की विशेष काही त्याच्या आवडीचे पदार्थ करत नाही. मलाही असंच करतात. आताही बाळाला बघायला आल्या नाहीत. असं का करत असतील? अंजली डोळे पुसत आईला बोलते. तिची आई सगळं ऐकत होते. त्यांनाही वाटत होतं. इतके दिवसात पण त्यांनी काही म्हटलं नाही. अंजली, तू बाळंतीण नाहीस. डोळ्यातून पाणी काढू नकोस. सोन्यासारखी लेक आहे तुझी. रूप बघ तिचं. वजन व्यवस्थित आहे. व त्याचबरोबर राहुलसुद्धा तुझ्यासोबत आहे. काय कमी आहे ग? सोड ना त्या लोकांचा विषय. काढू नकोस. त्यांना यायचं तर येतील. शेवटी त्यांचं कर्म. त्यांच्याकडे पण तरीही वाटतंच नाही. त्या काही नुसत्या नावाला आजी आहेत का? मला तर आता त्यांच्याशी बोलावंसंही वाटत नाही. अंजली चिडली होती. अशा लोकांचा 2 मिनिटंही विचार करू नकोस. यायचं तर येतील. त्यांच्या वाचून आपलं काही काम अडतं आहे का? आनंदी राहा. बाळ उठलं बघ. घे आता. असं आहे तर पुढे कसं होईल? माझ्या लेकीला त्या पाण्यात बघतील. नेहमीच असं करतात. अंजली बोलली. तिच्या मनातून ही गोष्ट जात नव्हती. असंच असतं बाई, तुला कायम तुझ्या लेकीच्या मागे ढाल बनवून उभे राहावं लागेल. कोणीही तिची बाजू नाही घेतली तरी तुला तिला समजून घ्यावं लागेल. लोक नाही नाही ते बोलतात. कायमचा त्रास आहे हा. अंजलीची आई त्यांच्या अनुभवाचे बोल सांगत होती. हो आई, जशी तू माझ्या आणि ताईच्या मागे आहेस, तुझं खूप आदर होतो ग. इतकी कशी चांगली आहेस तू. तुमची काळजी मी नाही करणार तर कोण करणार? मला हे 2 मुली आहेत. म्हणून किती लोकांनी काय काय नाही म्हटलं. मुलांसाठी अजून एक चान्स घ्या. पण मी नाही म्हटलं. आम्ही दोघांनी ठरवलं होतं. पुरे आता. माझ्या मुली माझा अभिमान आहेत. मुलगा मुलगी सारखेच असतात. आधार, प्रेम दोघं देतात. किती हुशार आहात तुम्ही. दोघांनी शाळेतही नाव काढलं. आधी तू पण नोकरी करत होती. ताई नोकरी करते आहे. तेवढ्यात राहुल मार्केटमधून सामान घेऊन आला. बाळासाठी कपडे, तिच्यासाठी लाडूचा सामान आणला होता. आई बाबा आतमध्ये कामात होते. अंजलीचा चेहरा उतरलेला होता. ते पाहून तो म्हणाला, काय झालं अंजली, बरं वाटत नाही का तुला? त्याने विचारलं. आपल्या घरून कोणी आलं नाही अजून बाळाला बघायला. जाऊबाईंच्या वेळी आम्ही लगेचच हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. मी त्यांचं किती केलं होतं. आपल्या घरूनही लाडू वगैरे नेले होते. सासूबाईंनी लगेच त्यांच्या बाळासाठी सोन्याची चेनही घेतली होती. मग आपल्या वेळी एवढा निरुत्साह का? मला कळत नाही का करतात आहे ते असं? ते समजत नाही, राहुल बोलला. हो, आता मी बाळ थोडं मोठं झालं की परत नोकरी करणार आहे. व स्वतःच्या पायावर उभं राहायला हवं. अंजलीची आई बोलत होती. मला मुलगी झाली म्हणून की त्यांचे आपल्यावर कमी प्रेम आहे. त्यांना मोठे दीर जाऊच आवडतात. ती उदास होत म्हणाली. तू काळजी करू नकोस. बाळ आणि तुझी तब्येत महत्त्वाची. ज्याला जसं वागायचं तसं वागू दे. घरच्यांनी आपलं कधी कौतुक केलं नाही. जाऊबाई ही तशाच. त्यांचं किती केलं मी. आता विसरल्या त्या. माझी वेळ आली की कोणी काही करत नाही. तुम्हाला माहीत आहे का? आत्तापर्यंत फक्त बाळाला बघायला माझी ताई येऊन गेली आहे. बघ अंजली, या गोष्टीपेक्षा तुझी तब्येत महत्त्वाची आहे. मी सगळं बघतो आहे. तू शांत राहा. आपण नंतर बोलूया या विषयावर. मला भीती वाटते की मी सासरी गेल्यावर त्या माझ्याशी असंच करतील. मला एकटं पाडतील. तुम्ही चालले जातात तिकडे नोकरीच्या ठिकाणी. या लोकांसोबत मला राहावं लागतं. ते सगळे एका बाजूला होऊन जातात. मला खूप एकटं वाटतं. बोलता बोलता अंजली रडवेली झाली होती. अंजली या काळात उगीचच हळहळ होत होती. तू आतापासून टेन्शन घेऊ नकोस. फक्त तुझी आणि बाळाची काळजी घे. मी आहे ना तुझ्यासाठी. आपण करू काहीतरी. राहुल तिला समजावत होता. तो विचार करत होता. या बाबतीत काहीतरी करायला हवं. मी आता अंजलीला जास्त त्रास होऊ देणार नाही. अंजलीला आजकाल असं होत होतं. काही झालं नाही तरी घाबरायला होत होतं. कधी तर ती उगीचच रडत होती. आजही ती बाळाला नुसतंच घेऊन बसली होती. अंजली, अगं काय विचार करते आहेस? बाळ झोपलं तर तू पण आराम करत जा. अंजलीची आई काळजीने बोलत होती. आई, असं काय होतंय ग? बाळाला काही होऊ नये यासाठी मला खूप भीती वाटते आहे. आईचं मन तुझं होतं असं. काय करू तिकडे घरी गेल्यावर? काय होईल मला? माझी आणि बाळाची काळजी वाटते. अंजली बोलली. बिंदास राहा. भरपूर जेव. फक्त बाळाकडे लक्ष दे.
आत्तापासून सासरी जायचं टेन्शन घेऊ नकोस. तिची आई तिला आवरत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी सासूबाई सासरे आले. जाऊबाई आल्या नव्हत्या. अंजलीला त्यांच्याशी बोलू वाटत नव्हतं. सोडलं का हॉस्पिटलमधून बाळाला बघू? त्यांनी बाळाला घेतलं. बरेच लवकर आल्यात तुम्ही आजीबाई. नात वाट बघत होती. बाजूच्या मावशी बोलल्या. त्या अंजलीच्या आईला मदत करण्यासाठी आल्या होत्या. अहो, घरात इतकी कामं आणि त्यात मोठी सोनी एकटी. तिचाही मुलगा लहान. काय काय करेल ती? लगेच असं सगळं सोडून येता येत नाही. त्या इतके दिवस बाळाला बघायला का आल्या नाहीत हे सांगत होत्या. जावेच्या वेळी मीही एकटीच करणारी होते. तेव्हा तर मी किती बराबर आवरत होते. माझं तर जाऊ द्या. निदान स्वतःच्या मुलासाठी तरी यायचं होतं. अंजलीच्या तोंडावर आले होते. पण ती काहीच बोलली नाही. राहुललाही वाटत होतं बाळाचं कौतुक व्हायला हवं. त्याने निरागस बाळाने काय केलं तिला काय माहीत होतं की तिने मुलगी म्हणून जन्म घेतला आहे. राहुल आईबाबांशी बोलला नाही. सासूबाई उगीच तिला शिकवत होत्या. दोन्ही बाजूंनी बाळाला पाजायचं. असं पकड तसं पकड. जेव्हा गरज होती तेव्हा कुठे गेला होता आणि आता सांगताहेत असे अंजलीच्या मनात आलं. परंतु अंजली त्यांना काही बोलली नाही. नेहमीप्रमाणे गप्प बसली. जेव्हा गरज असते तेव्हा ती नाही येत. आता काय एवढं बोलत आहेत? अंजलीने त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. नेहमीचंच होतं त्यांचं. आपलं मध्ये मध्ये करायचं. पूर्वी काही कमी त्रास दिला नाही. आपण जे केलं नेमकं त्याच्या उलट सांगायचं. दुप्पट काम वाढवायचं. स्वतःच्या मनाप्रमाणे व्हायला हवं असा हट्ट धरायचा. स्वतः तर कधी सासरच्या लोकांचं काही केलं नाही आणि सुनेकडून सगळी अपेक्षा ठेवायची. ते जेवायला बसले. आईने छान स्वयंपाक केला होता. त्यांचा मानपान झाला. त्यांनी बाळाला काही आणलं नाही तरी आईने त्यांना साडी दिली. त्या जाताना बाळ झोपले होते. काळजी घे अंजली, नाराज नको होस. होईल तुला दुसऱ्या खेपेला मुलगा. मी नाराज? अंजलीला आश्चर्य झाले. अशा काय बोलता आहात? बरोबर आहे म्हणा, तुम्हाला मुलाची सवय आहे. तू तुझ्या आईच्या वळणावर गेली आहेस म्हणून तुला मुलगी झाली झाली त्या बोलल्या. आई, काय आहे हे? काहीही बोलायचं का? मुलगा मुलगी काय लावलं आहे तू? राहुल त्याच्या आईला बोलत होता. काय चुकीचं म्हटलं मी? तिच्या आईला 2 मुली आहेत. तिला पहिलीच मुलगी झाली एवढं म्हटलं मी. त्यात वाईट वाटण्यासारखं काय आहे? जे बोलतात ते खरं सांगा. सांगा ना तुम्ही. स्वतः स्त्री आहात ना? असं कसं बोलू शकतात? अंजली चिडली. अंजली, मी बोलतो आहे, तू शांत हो. इतके दिवस आई तू कुठे होतीस? तिला बघायला का आली नाहीस? त्यांनी विचारलं. घरी थोडं काम होतं. तुझ्या बहिणीवर सगळं टाकून कसं येऊ? स्वतःच्या नातीला बघायला येण्यापेक्षा कोणतं काम मोठं होतं तुझ्यासाठी? तुझीच तुझीच यायची इच्छा नव्हती. राहुलने बोलले. बरोबर ओळखलं. आम्ही आलो की धावपळ होते म्हणून म्हटलं. आरामात जाऊ. त्यांनी काहीतरी सांगून दिलं. बरं, मी लक्षात ठेवेन. राहुल चिडला होता. सासूबाई किचनमध्ये आल्या. टेबलवर काय काय आहे ते बघत होत्या. अजून लाडू तयार नाही झाले वाटतं तुमची वहिनी. मी एकटी काय काय करू? अंजलीची आई बोलले. तुमच्या मोठ्या मुलीला बोलवून घ्यायचं ना मदतीला. तिला ऑफिस असतं. तरी ती 2 दिवस हॉस्पिटलमध्ये होती. तुमची नात आहे. तुमच्याकडून कोणी हवं होतं ना. म्हणजे एक जण हॉस्पिटलमध्ये थांबलं असतं तर एक घरी करू शकत असतं. बरोबर आहे. बाळंतिणीचं काम खूप असतं. तुम्ही अंजलीची नीट काळजी कराल म्हणून आम्ही तिला माहेरी पाठवलं. पण इथे सगळं हळूहळू काम आहे. त्यांनी टोमणा मारला. असंच 12व्या दिवशी आपण बाळाचं नाव ठेवून घेऊ. त्यासाठी कार्यक्रमाची गरज नाही. कारण तुम्ही एकटे आहात. काय काय कराल? कार्यक्रम म्हणजे उगीच बोलणं चालणं होतं, मानापमान होतं. नकोच ते. राहुल बोलत होता. पण ते अगदी बरोबर होतं. अशा सासर माहेरच्या कार्यक्रमातून काहीही साध्य होत नाही. उगीच वेळ वाया जातो. अंजलीला खूप राग आला होता. काय बाई आहे, स्वतः काही करायचं नाहीये आणि त्यात खोट काढायची. तिने नंतर राहुलसमोर थोडी बडबड केली. त्यालाही माहीत होतं आई कशी वागते. तो गप्प होता. बघायला येताना बाळासाठी काहीही आणलं नाही. साधं जबलंही नाही. जाताना बोलल्या. कधी करता आहात ते सांगा. बारसं कधी करता आहात ते सांगा. आम्ही येतो. आम्ही कळवतो. राहुलने सगळं रागरंग बघितला. आई, मोठे बारसे करू नका. बाळ 3 महिन्याचं झालं की मी अंजलीला इथून शहरात माझ्याकडे घेऊन जाईल. आता तिला तिकडे तिकडे गावाकडे पाठवणार नाही. हे ऐकून अंजलीला बरं वाटलं. ती खुश होती. अहो, पण तुम्ही दोघं बाळाला सांभाळू शकाल का? अंजलीची आई बोलली. घरचे असे वागत आहेत. अंजली घरी गेली तरी मला नाही वाटत ते बाळाला सांभाळते. उगीच मनस्ताप होईल. त्यापेक्षा ती माझ्यासोबत बरी. राहुल बोलला. बारशाचं काय करूयात? हो आई, हे बरोबर बोलत आहेत. मला अजून मानसिक त्रास नको. आता शांतता हवी. मी आणि हे आमचं बाळ
आम्ही आनंदात राहू. आता तिकडे सासरी जाणार नाही, अंजली बोलली. पण तुम्हाला ते लोक कायम बोलतील चालेल का? अंजलीच्या आईला माहीत होतं, लोक सगळ्या बाजूंनी बोलतात. हो, काही हरकत नाही. आता अजून भांडायची अंगात ताकद नाही. सासूबाई, जाऊबाई एकत्र आल्या की काही ना काही बोलतीलच. नकोच ते. अंजली आणि राहुलने बरोबर निर्णय घेतला होता. राहुलचा रोज फोन येत होता. त्यांनी घर बदललं होतं. थोडं मोठं घर घेतलं होतं. अंजलीची मावशी राहत होती. त्यांच्याजवळ घर होतं म्हणजे तिचा आधार होता. अंजलीची आई किचनमध्ये होत्या. राहुल अंजलीजवळ बसला होता. यापुढे टेन्शन घ्यायचं नाही, आरामात राहायचं. आपला प्लॅन एवढ्यात कोणाला सांगू नकोस. 12व्या दिवशी त्यांनी बाळाचं घरगुती पद्धतीने बारसं केलं. पण लहान बाळाचं निकिता नाव ठेवलं. खूप शांततेत कार्यक्रम झाला. अंजलीची बहीण आली होती. ती दुसऱ्या दिवशी लगेच गेली. राहुल ऑफिसमध्ये जॉईन झाला. आता अंजली रिलॅक्स होती. तिची बाळाची तब्येत छान झाली होती. थोड्या दिवसांनी अंजली हळूहळू काम करत होती. बाळाला छान सांभाळत होती. सासूबाईंचा फोन आला. कधी ठरते बारसं? नक्की नाही. ती काही म्हटली नाही. थोडं बोलून तिने फोन ठेवून दिला. आता कामाची आठवण येते आहे. काम करायला? बरी आहे मी. तिकडे गेल्यावर सगळे बसून घेतात. त्या दोघी काही करत नाहीत. आता तिने टेन्शन घेणं सोडलं होतं. थोड्या दिवसांनी राहुल तिला घ्यायला आला. अंजली व निकिताचं खूप सामान होतं. ते टॅक्सीने घरी आले. मावशी होती त्यामुळे टेन्शन नव्हतं. तिकडे सासरी समजलं. अंजली राहुलकडे राहायला गेली ते. सासूबाईंचा फोन आला. काय गं, तुझ्या आईने बारसं केले नाही का? अशी कशी तू वापस घरी आलीस? तुम्ही यांच्याशी बोला. काही वाद नको म्हणून तिने लगेच राहुलकडे फोन दिला. तिला हे छान वागताय तुम्ही. बारसं झालं, आम्हाला सांगितलं नाही. काय करणार तुम्ही तिकडे येऊन? दुसऱ्याला त्रास देण्यापलीकडे काही येतं का तुम्हाला? नेहमी अंजलीचा आणि तिच्या घरच्यांचा अपमान करतात. वाटेल तसं वागतात. बंद करा. मला माझ्या बायकोला शांत आणि मुलीला शांत राहू द्या. आमच्यात मध्ये करू नका. बघितलं तुमचं वागणं. आम्हाला मुलीऐवजी मुलगा झाला असता तर तू असंच केलं असतं का? असे तर तुझे विचार, सर्वांची वागायची पद्धत चांगली आहे का? त्याने थोडं बोलून फोन ठेवला. तू तिला असं कसंच परस्पर तिकडे नेलंस? बारसं झालं नाही, काही नाही. आधी इकडे पाठवलं असतंस. त्या चिडल्या होत्या. आम्हाला नाही करायचं बारसं. आम्ही बाळाचं नाव निकिता ठेवलं आहे. कोणाला विचारून असं ठेवलंस? त्यात काय विचारायचं? आम्हाला दोघांना वाटलं ते ठेवलं. नाही तर तुम्हाला आमच्यात काही इंटरेस्ट नाही. मग आता का बोलत? तो बोलला. अंजली सगळं ऐकत होती. राहुल इकडे बघून खूप बरं वाटलं. नशीब नशीब हे समजूतदार आहे. नाही तर मी काय केलं असतं? यांचं खूप बरं वाटलं. यांचा खूप आधार आहे. अहो, पण नंतर आपल्यावर घरचे चिडतील. ते सोडणार नाहीत. अंजली घाबरून बोलले. चिडू देत. नाही तर तिने पूर्वीपासून मला असं केलं आहे. आता तरी कुठे नीट वागत आहे. जास्त विचार करू नकोस. निकिता रडत होती. तू पटकन जेवण करून घे. अंजली, मी बघतो तिच्याकडे. अहो, ती राहणार नाही. मी येते तिला झोपवते. अंजली तिला दूध पाजत होती. राहुलने तिच्या पाठीमागे उशीसर बोलली. टेकून बस. छान दोघं अगदी प्रेमाने राहत होते. कारण ते निकिताला सांभाळत होते. उलट शांत वातावरणात छान आनंदी राहता येतं. पण काही लोकांना ते पटत नाही. किती आणि कसा त्रास देऊ दुसऱ्याला हेच ते बघत असतात. अंजलीसारखी परिस्थिती तर कोणावरही येऊ नये. कारण या जगात मुलगा मुलगी एक समान आहेत. आईवडिलांना मुलापेक्षा एक मुलगी जास्त जीव लावते. हे तर आपण सर्वांना माहीत आहे. मित्रांनो, ही होती आपली आजची कथा. कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा किमती वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.